मराठी माणसाला, मराठी भाषेला, कारण एकेकाळी ही भाषा ही हमालांची, घाट्यांची भाषा म्हणून हिणवली जात होती आणि बाळासाहेबांनी या भाषेला जी प्रतिष्ठा दिली ते सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. आता ज्याप्रमाणे मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली सरकारी पातळीवर, त्याच पद्धतीनं माझं आव्हान आहे केंद्र सरकारला, शिवसेनेचं, की मराठी माणसाचा जो रोजगार आपण पळवून नेत आहे अन्य राज्यात, तो कृपा करून थांबवा आणि मराठी भाषेबरोबर मराठी माणसाचा हक्काचा रोजगार सुद्धा त्याला आपल्या महाराष्ट्रात मिळू द्या, ज्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी 55 वर्षापूर्वी एक आंदोलन उभं केलं होतं. त्या आंदोलनाचं नाव शिवसेना. फक्त भाषेला प्रतिष्ठा मिळाली, माणसाला मिळाली पाहिजे. जिथे भाषा बोलली जाते त्या महाराष्ट्राची लूट करून भाषेला प्रतिष्ठा देणं हे तितकंसं, म्हणजे ही गंभीर बाब आहे की भाषेला प्रतिष्ठा, माणसाला प्रतिष्ठा, राज्याला प्रतिष्ठा. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी देशात सुरू आहे, ती गद्दारी पाहता, बेईमानी पाहता या राज्यातली, फक्त भाषेला दर्जा देऊन हा कलंक पुसला जाणार नाही. पण नक्कीच आज आम्ही सगळे आनंदी आहोत. श्रेयवादाची देखील लढाई होऊ शकते या भाषेला दर्जा मिळवणं. श्रेयवादाची देखील लढाई, श्रेयवादाची लढाई नक्कीच होणार. मी कालच सांगितलं आहे, कोणी श्रेय उपटण्याचा प्रयत्न करू नये. ते श्रेय उपटण्याचे प्रकार आता सुरू होतील. आज मोदी आहेतच महाराष्ट्रात, बाजूलाच आहेत, प्रधानमंत्री जे आपले आहेत. तर श्रेयवाद कोण कशाला घेईल? इथे प्रत्येकाचं योगदान या आजच्या निर्णयात आहे. आता फक्त आहे की निवडणुका आहेत, महाराष्ट्राचा रोष आपल्यावर आहे, लोकसभेत दारुण पराभव झालेला आहे महाराष्ट्रात आपला. त्याची भरपाई करण्यासाठी जर तुम्ही केला असेल तर आम्हाला तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही. मराठी भाषा ही महानच आहे. म्हणजे लोकसभेत आम्हाला हरवलं म्हणून तुम्हाला आम्ही आता मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा देतो असं जर कोणाला वाटत असेल ही मेहरबानी, तर ते मेहरबानीची या मराठी भाषेला गरज नाही. मी मगाशीच म्हणालो ही शुरांची भाषा आहे, ही मर्दांची भाषा आहे, ही शाहिरांची भाषा आहे, ही संतांची भाषा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ही सगळी परंपरा शौर्याची आणि संतांची ही फार महान आहे. दुसरीकडे पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एमआयएम कडनं पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि 28 जागा संदर्भात मागणी देखील केलेली आहे. या संदर्भात प्रस्ताव पाठवावा असं देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून सांगण्यात आलेलं होतं एमआयएमला. नेमकी शिवसेनेची या संदर्भात नाही, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. आपल्या आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष झालेले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे 3 प्रमुख पक्ष आहेत. याशिवाय सीपीआय म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग जे आहेत ते, शेतकरी कामगार पक्ष आहे, मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारा समाजवादी पार्टी आहे, शेका पक्ष आहे, रिपब्लिकन पक्षाच्या काही संघटना आमच्या आघाडीमध्ये आहेत. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणं 288 मध्ये आम्हाला कठीण दिसत आहे. पण जर माननीय पवार साहेबांनी त्या संदर्भात काही भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. मराठी भाषा को सम्मान दिया गया इसमें देखिए, बहुत बड़ा सम्मान है. मराठी भाषा को क्लासिकल लैंग्वेज, जिसे हम अभिजात भाषा का दर्जा बोलते हैं, मराठी और बंगाली को दिया है, असमी को दिया है, पाली भाषा को दिया है, अर्धमागवी प्राकृत भाषा को दिया है. ऐसे 5 भाषाओं का सम्मान करने वाला निर्णय का केंद्र सरकार ने किया है. सालों साल से महाराष्ट्र से ये मांग उठती रही है कि मराठी भाषा छत्रपति शिवाजी महाराज की भाषा है, संतों की भाषा है, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी की भाषा है, संविधान की भाषा है, महात्मा फुले की भाषा है मराठी, बाला साहेब ठाकरे जी की भाषा है. तो ये भाषा को आप सम्मान देना चाहिए, अभिजात भाषा का हमारी मांग रही. और लगभग राज्य की सभी पार्टी के नेताओं ने, मुख्यमंत्रियों ने, सरकारों ने मांग अब तक 30-35 साल से ये मांग करते आए हैं. जब भी संसद का सत्र शुरू होता था तो चाहे लोकसभा हो चाहे राज्यसभा हो, हमेशा ये मुद्दा महाराष्ट्र के सांसदों की तरफ से उठता रहा है. शिवसेना भी उसमें शामिल रही.
और हम प्रधानमंत्री जी को हमेशा या गृह मंत्री जी को या कल्चरल मिनिस्टर को हमेशा इस बारे में हमारा डेलीगेशन मिलता रहा। तो ये अगर ये आज हुआ है तो ये सबका योगदान है, किसी एक पार्टी का या किसी एक व्यक्ति का श्रेय नहीं है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।